मे 2025 रोजी शिरूरघाट ग्रामपंचायत यांनी आम्ही सर्व तरुणांनी किंवा ग्रामस्थांनी मिळून दारूबंदीसाठी एक ठराव एकमताने मंजूर केलेला आहे। दारूबंदी करण्याचं एक कारण म्हणजे 7 ते 8 लोकांचा या एका वर्षामध्ये अकाल मृत्यू झालाय दारूमुळे। आणि त्याच्यामुळं आम्ही सगळं लोकांनी मिळून एक निर्णय घेतलाय तो की ठराव घेतलेला आहे एकमताने मंजूर करून। आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी, नाहीतर आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल। शिरूरघाट आमच्या नांदूरघाट मधील एक गाव आहे, मुख्य गाव आहे। आणि या गावामध्ये पाठीमाग काही दिवसांपूर्वी गणेशजी उगल मोगले आणि सांगळे म्हणून एक अजय सांगळे या तरुणांनी पुढाकार घेऊन शिरूरघाट येथील तरुणांना सोबत घेऊन अनुमोदन व सूचन या ठिकाणी ग्रामपंचायतला केलं। त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांची सर्व बॉडी असेल, यांनी ठराव घेऊन प्रोसिडिंग बुकवर ठराव घेतला। त्यानंतर दारू बंदीचा या ठिकाणी ठराव पारित करण्यात आला। त्यानंतर त्या लढ्याला त्यांच्या निश्चित गावकऱ्यांनी ग्रामपंचायतने साथ दिली आणि तात्काळ त्यांची मागणी आहे की तात्काळ प्रशासनाने जो ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे त्याला दखल घेऊन आमच्या गावाला दारूबंदी करण्यात यावी, अशी या ठिकाणी या तरुणांची मागणी आहे। त्यांच्या या जी मागणी आहे, जे त्यांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये खूप मोठं त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे। त्यांची या कार्याची दखल निश्चित प्रशासन घेईल अशी अपेक्षा करतो। नाही जर दखल घेतली तर कोणतं काय बोलणार? नाही, तरुणांनी तर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही या भागामध्ये काम करतो म्हणून आम्ही देखील त्यांच्या पाठीशी आहोत। आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या सोबत असू। एकच घ्यायचा, दारू बंद करावा। अजून 2 महिने बी झाले नाही, पेशंट हे दारू पाय गेलेलं। दारू आडवं पडलं तरी दारू विकणारे विकतेत देतेत। एकच म्हणणं आहे आमचं, दारू गावातली बंद करणे, नाही तर आम्हाला पुढचा मार्ग जावणे। आमचं बी तेच मत आहे, दारूच बंद करायचं। काय झालं होतं नेमकं दारू बंद करायला? दारू पाय माणसं मेली ना 4 जण आमच्यातली आता या 2-4 महिन्यात। माग तर मेलेली गेलीच, सगळ्यात 10 माणसाचं काही झालं। दारूच बंद व्हायना, दारू बंद करीत नाही तर बोलायला गेलं की भांडायला उठते। मग कुणाला भांडायचं आम्ही? आमच्या घरात रोज तमाशा चालूच। जर दारू बंद झाली नाही तर पुढचं काय पाऊल असेल? आणि त्या बोलायला गेलं की म्हणजे आमचे लायसन आहेत, आम्हाला कोणी बोलत नाही। मग काय आम्ही गरीब माझं करून खातो, आम्हाला आंदोलन केलं आम्ही काय करायचं? मरायचं का आम्ही घराने? जर दारू बंद नाही झाली तर पुढे काय? आम्ही आंदोलन करणार पुढे, दारू नाही बंद झाली तर।